महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबीदुमाला। आमचा पत्ता आंबीदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात यशमंदिर पतसंस्थेच्या सन 2025 ते सन 2030 या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडीसाठी संस्थापक पॅनलने आळेफाटा येथे सभासदांची सभा आयोजित केली होती। या सभेत सभासद मतदारांना मार्गदर्शन करताना ही निवडणूक कशी लागली, कोण कोणापेक्षा मोठा याबाबत उदाहरण देताना एका वक्त्याने प्रभू श्रीराम व माता सीतामाई यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं गेलंय। या वक्तव्याचा जनसेवा पॅनलसह हिंदुत्ववादी संघटनेचे बजरंग दलाने जाहीर निषेध केलाय। तर संबंधित वक्त्याने अनवधानाने हे वक्तव्य केले असेल तर जाहीर माफी मागावी अशी मागणी केली गेली आहे। 2 दिवसात जाहीर माफी न मागितल्यास कारवाई करण्याचा देखील इशारा दिला गेलाय। तर प्रभू श्रीराम व सीतामाई बाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संस्थापक पॅनलला मतदान न करण्याचं आव्हान यावेळी देखील करण्यात आलंय। म्हणजे संस्थापक पॅनलच्या एका उमेदवाराने त्या ठिकाणी चुकीचा नामोल्लेख केला आणि प्रभू रामचंद्रांची एका अर्थानं विटंबना झाली, सीता मातेची विटंबना झाली आणि आमच्यासारख्या एका छोट्या मोठ्या लहानथोर कार्यकर्त्याचं मन त्या ठिकाणी निश्चितपणानं दुखावलं गेलेलं आहे। 2 दिवसापूर्वी आम्हाला अनेक जणांचे कॉल आले, आम्हाला सांगितलं प्रकरण वाढवू नका, आम्हाला हे काय प्रकरण वाढवायचं नाही, परंतु एकच विनंती आहे, समोरच्या व्यक्तीने ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांवर केलेलं वक्तव्य आहे त्याबद्दल जर दिलगिरी व्यक्त केली नाही, माफी मागितली नाही तर तमाम हिंदू संघटनांच्या वतीनं, बजरंग दलाच्या वतीनं निश्चितपणानं आपल्यावर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत। आपण उद्यापर्यंतचा वेळ आहे, आपण त्या ठिकाणी निश्चितपणानं माफी जाहीरपणे माफी मागावी, कारण चूक भुलीनं आपल्याकडून हा जर शब्द गेलेला असेल तरी देखील आपण माफी मागावी। आपण ज्या देशामध्ये राहतो हा अखंड हिंदुस्थान, हिंदुत्वाचं कवच कुंडल असलेला प्रभू रामचंद्रांवर आपण बोलत आहात। आपण या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विसरून गेलेला आहात की आपण काय बोलतोय। पुन्हा एकदा आपणास विनंती करतो, मनापासून विनंती करतो, कुठल्याही पॅनलच्या वतीनं मी विनंती करत नाहीये, गणरायाच्या चरणी या ठिकाणी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतोय की अशा विघ्न संतोषी लोकांच्या विघातक विचारांची त्या ठिकाणी आपण निश्चितपणानं पायमल्ली झालेली आहे। या विघातक विचारांचा नाश त्या ठिकाणी झालेला व्हावा हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी जनसेवा पॅनल निश्चितपणानं जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असा पॅनल, स्वर्गीय एस.जी. हुलवळे साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा पॅनल या यशमंदिरला यशाचं शिखर निश्चितपणाने येणाऱ्या काळात त्या ठिकाणी बसवणार आहे हीच विनंती करतो। येणाऱ्या 6 तारखेला या ठिकाणी आपण विमान या चिन्हासमोर शिक्का मारून मोठ्या मताधिक्यानं जनसेवा पॅनलला विजयी करावं हे आवाहन करतो। यापूर्वी बोललो कुठल्याही पॅनलच्या वतीनं नाही, परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी आमच्या प्रभू रामचंद्रांचा अपमान होईल असा पॅनल हा हिंदू समाज, हा महाराष्ट्र आणि निश्चितपणानं हा कोणताही मतदार बंधू त्या ठिकाणी स्वीकारणार नाही। मनापासून पुन्हा एकदा विनंती करतो, आपण जाहीर माफी मागावी। धन्यवाद। रामकृष्ण हरी। निवडणूक रणधुमाळी सुरू आहे, याच्यामध्ये थोड्या दिवसापूर्वी याच पवित्र भूमीमध्ये प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्याबद्दल थोडे अपशब्द आणि जो भाषेचा गैरवापर झाला तो खूप क्लेशदायक होता, याची म्हणून निश्चितच सभासद घेतील। दुसरं असं सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही केलं हे म्हणजे काही बरं नाही। एकदा हिमालय काय म्हटला का मै बडा मै बडा मै बडा, मग हनुमान म्हटले तू कैसे बडा, तू तो मेरे उंगली पे खडा। मग हनुमान म्हणे मै बडा मै बडा मै बडा, मग राम म्हणे तू कैसे बडा, तू तो मेरे चरणों में पडा। मग राम म्हणे मै बडा मै बडा मै बडा, मग सीता काय म्हणते तू कैसे बडा, तू मेरे लफड़े में पडा इसलिए रामायण घडा। मला सांगायचं तात्पर्य ह्या भानगडीमध्ये हे इलेक्शन लागले, हे इलेक्शन मोठेपणा आम्ही केलं हे म्हणजे काही बरं नाही। एकदा हिमालय काय म्हटला का मै बडा मै बडा मै बडा, मग हनुमान म्हटले तू कैसे बडा,
तू तो मेरे उंगली पे खड़ा। मग हनुमान म्हणे मैं बड़ा मैं बड़ा मैं बड़ा। मग राम म्हणे तू कैसे बड़ा, तू तो मेरे चरणों में पड़ा। मग राम म्हणे मैं बड़ा मैं बड़ा मैं बड़ा। मग सीता काय म्हणते, तू कैसे बड़ा, तू मेरे लफड़े में पड़ा इसलिए रामायण घडा। मला सांगायचं तात्पर्य ह्या भानगडीमध्ये हे इलेक्शन लागले। हे इलेक्शन महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।